केंद्र सरकारने आपला शब्द पाळावा, जात गणनेत ओबीसींचा कॉलम ठेवावा असा सूर देशव्यापी ओबीसी आंदोलनातून निघाला. जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आज दिल्लीत देशव्यापी आंदोलन केलं. केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025मध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा कॅबिनेट निर्णय घेतला होता. आगामी राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी आणि इतर जातींची गणना पारदर्शकपणे केली जाईल असंही सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात आता जनगणना अर्जात ओबीसींचा कॉलम नाही. ओबीसीसोबत ही धोकाधडी आहे. त्यामुळे या निर्णयाचं पालन केंद्र सरकारनं करायला हवं व जनगणनेत ओबीसींचा कॉलम असायला हवा असं मत ओबीसी आंदोलनातून पुढे आलं. अनुसूचित जाती जमातीबरोबरच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचं केंद्र सरकारनं 30 एप्रिल 2025 रोजी जाहीर केलं होतं. या संदर्भात जनगणना आयुक्तांनी 22 जानेवारीला राजपत्र जारी करत जनगणनेसंबंधित 33 प्रश्नांची सूची जाहीर केली आहे. त्यात 12व्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि जमातीचा उल्लेख आहे, मात्र ओबीसींचा उल्लेख नाही. त्यामुळे ओबीसींची जातनिहाय जनगणना होईल की नाही असा संभ्रम ओबीसींच्या मनात निर्माण झाला आहे. यावर केंद्र सरकार कोणतंही स्पष्टीकरण द्यायला तयार नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेलफेअर असोसिएशन तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओबीसी महासभा या अन्य संघटनांच्या वतीनं नवी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलन करण्यात आलं.